हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डीपनेक कुर्तीचं ड्राफ्टिंग व कटिंग बघितलं होतं. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं स्टिचिंग कसं करतात ते बघणार आहोत आणि स्लीव्स कटिंग पण ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते, ती म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की माझं दुसरं पण यूट्यूब चॅनल आहे क्रिएटिव्ह पूजा. त्यावर मी विणकामाचे व्हिडिओ टाकते आहे. विणकाम करून सुंदर सुंदर फुलं कशी तयार करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचसोबत रुमाल, तोरण ह्या गोष्टी पण तुम्हाला त्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतील. आणि अजून जर तुम्ही माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि शिवणकामासोबत विणकाम सुद्धा तुम्हाला मोफत शिकायला मिळणार आहे, घर बसल्या ते पण. ओके, तर मग नक्कीच माझ्या त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि जर आजच तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगते, जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट शिकता तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. ते तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. चला, तर सगळ्यात पहिला हे मेन फॅब्रिक आहे. ही चांगली बाजू आहे, ही उलट बाजू आहे आणि फ्रंटचा भाग आहे, त्यामुळे मी इथे फ्रंट ठेवून घेते. फ्रंट ठेवून झाल्यानंतर इथून हे बघा पूर्ण तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं. इथे डबल फोल्ड करायचं जसं मी काल सांगितलेलं होतं तसं. आणि स्टिच झाल्यानंतर आता कट करायचं. तर मी आता तुम्हाला कट करून दाखवते. इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता कटोकट कट करायचंय, एक्स्ट्रा कुठेच ठेवायचं नाहीये. स्टिच केलंय ना आपण, त्यामुळे. तर इकडे फ्रंट पार्ट आपला स्टिच करून झालेला आहे. सेम याच प्रकारे आपण बॅक पार्ट पण स्टिच करून घ्यायचा आहे. ओके, तर मी इथे बॅक पार्ट स्टिच करून ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवेनच. पण आता मी तुम्हाला स्लीव्स कसे काढायचे उरलेल्या फॅब्रिक मधून ते दाखवते. तर हे थोडंसं उरलेलं फॅब्रिक होतं, तर ह्यातच मी स्लीव्स बसवणार आहे. मग त्याच्यासाठी मी असं डबल फोल्ड करून घेते. हा एक फोल्ड झाला आणि एक फोल्ड घेते असा, आणि ह्यात मी आता स्लीव्स काढणार आहे. तर इथे बघा, सगळ्यात पहिला मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे. आता खाली कापड आहे ना, वाकडं तिकडं आहे, मग त्यामुळे मी इथे स्ट्रेट लाईन आखून घेते. म्हणजे आपल्याला इथपर्यंतच घ्यायचं आहे, ह्याच्या पुढे आपण उंची मोजायची नाही. आणि चेक करून घ्यायचं की चारही लेयर्स आहेत ना लाईनच्या वर. त्यानंतर ही फोल्डेड साईड आहे, तिथून उंची घालणार. तर आता इथे 9 उंची येते, म्हणजे तयार आपला स्लीव्स 8 होणार आहे. तर मी इथे 9 आहे तेवढी उंची घेते. आणि त्यानंतर कॅप हाईट घ्यायची. 8 आहे त्यामुळे कॅप हाईट 3 येणार. आणि इथे छाती घ्यायचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. आता इथे बघा कॅप हाईट जे मी ब्लाऊजमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, ब्लाऊजचा स्लीवचा व्हिडिओ आहे, त्यातच तुम्ही बघा, किंवा मी उद्या एक पेपर कटिंगवर पुन्हा तुम्हाला कॅप हाईट दाखवेन. हां, आता ह्यावर मी तुम्हाला दाखवत नाही, ह्यावर डायरेक्ट मी 3 कॅप हाईट घालून घेते. कॅप हाईट कशी घ्यायची हे बघण्यासाठी ब्लाऊजचा जो स्लीवचा कटिंगचा व्हिडिओ होता तो तुम्ही बघू शकता. इथे 8.5 येणार, कारण छाती घ्यायचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. त्यानंतर इथे दंड घ्यायचा दुसरा भाग अधिक 2 इंच. तर दंड घे 9 आहे, 9चा दुसरा भाग 4.5 अधिक 2 इंच 6.5. आणि हे पॉईंट्स असे जोडून घ्यायचे आहेत. आणि इथे आकार द्यायचा आहे. आकार देण्यासाठी 8.5चा मध्य 4.5 येतो. आणि इथे 3 इंच आला आहे, त्याचा मध्य, त्याचे 3 भाग करणार सरळ, 1 2 3. आणि इथून आकार देणार. मी इथे जास्त लाइनिंग ड्रॉ करत नाहीये, कारण की ते ट्रान्सपरंट कापड आहे, लगेच दिसून येणार. त्यामुळे स्लीव्हचं कटिंग तुम्ही बघू शकता, चॅनलवर आहे ऑलरेडी. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवेनच, ह्यापुढे पण अजून आहेत व्हिडिओज. पुढचा आकार कापून घेतला. तर इथे आपले स्लीव्स पण रेडी आहेत. आता स्लीव्सला कसं स्टिच करायचं सांगते. खालून आहे ना, डबल फोल्ड करायचा, 1 आणि 2 असा डबल फोल्ड करून खालून स्टिच करून घ्यायचा. तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. आणि हो, काल हे जे नेक आपण ड्रॉ करून घेतलेले ते पण आता जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी बघा,
हा जो वरचा भाग आहे शोल्डरचा असा फोल्ड करायचा आणि त्यानंतर असा इथून मध्य काढून घ्यायचा, थोडासा टक मारून घ्यायचा म्हणजे कट करायचा. ओके, हा कट केला. आता ह्याला पण हा जो फ्रंटचा नेक आहे, आता फ्रंट आहे तर फ्रंटला फ्रंटचा नेक, हे दोन्ही लाईन्स आहेत ह्या एकमेकांवर अशा ठेवायच्या आणि मध्य करून घ्यायचा. आता मध्यावर मध्य ठेवायचा नीट, बघा मध्यावर मध्य ठेवायचा आणि पिनअप घ्यायचं, पिनअप करून घ्यायचं. काही जण मधून शिलाई मारतात, पण मी शिलाई मारण्यापेक्षा पिनचा यूज करते. ओके, इथे पिनअप करून घेतलेलं आहे. आता स्टिच करून घ्यायचं. सेम याचप्रमाणे बॅक पण स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला कसं स्टिच करतात ते दाखवते. चला, तर सगळ्यात पहिला इथे मी हाताला डबल फोल्ड करून घेते. इथे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. ब्लाऊजला जसं आपण हात शिलाई घालतो तसा इथे नाही घालायचं आहे, इथे डायरेक्ट स्टिच करायची आहे. हे बघा, सेम याच प्रकारे मी त्या स्लीव्हचं पण करून घेते. इथे माझे दोन्ही स्लीव्स रेडी आहेत. आता मी फ्रंट नेक तुम्हाला कसं जोडायचं ते दाखवते. जसं फ्रंट नेक जोडणार तसाच मी बॅक नेक पण जोडून घेईन, पण फ्रंट नेक मी तुम्हाला दाखवते. बघा, हा असा आता पिन लावला की त्यानंतर जसा शेप आहे त्या शेप प्रमाणे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. पेनाचा आकार आहे तिथून स्टिच करून घ्यायचं आहे. पॉइंटला आल्यावर शेवटच्या सुई खाली ठेवायची आणि त्यानंतर कापड फिरवून घ्यायचं आणि पुन्हा वर यायचं. तर इथे बघा, मी असा गळा स्टिच करून घेतलेला आहे. बरोबर जिथे आपण पेनाने लाईन केली आहे तिथेच आपली स्टिच यायला पाहिजे, आजूबाजूला अजिबात जाता कामा नये. ओके, आता मी पिन्स काढून घेते आणि पाव इंच मार्जिन ठेवून हे कट करून घेणार. कट करताना फक्त एवढं लक्ष द्या की खाली कोणताही कापड नसला पाहिजे. ओके, पाव इंच मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचंय. कॉर्नर व्यवस्थित अगदी मारून घ्यायचं आहे. शिलाई कट होणार नाही, पण आतमध्ये पर्यंत जाईल स्टिच असा. हा बघा, कट आतमध्ये पर्यंत गेलेला आहे. आता साईडने कट करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर शिलाई कटर असेल तर शिलाई कटरने तुम्ही कट करू शकता. कट लावून घेतल्यानंतर दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारून घेताना पूर्ण गळा असा आतमध्ये टाकायचा आणि मी आता इथे कोण असल्यामुळे आहे ना, वरून नाही मारणार आहे, म्हणजे आतून नाही मारणार आहे, अस्तर वरूनच दाब शिलाई मारून दाखवणार आहे तुम्हाला. हा बघा, गळ्याचा हा कॉर्नर हा व्यवस्थित काढून घ्यायचा नख वगैरे मारून आणि त्यानंतरच दाब शिलाई मारायची. चला, तर दाब शिलाई मारून दाखवते. पूर्ण फोकस आपलं आता सुईकडे पाहिजे. दाब शिलाई मारताना अजिबात इथे तिथे जाता कामा नये कापड. कोणावर आलात की पुन्हा सुई खाली टॉप फिरवून घ्यायचा आणि सतत आहे ना असा हात म्हणजे अंगठा आत घालून आहे ना कापड नीट चेक करायचं, आतमध्ये तर फोल्ड झालेलं नाहीये ना, आणि त्यानंतरच शिलाई मारायची. आता इथे बघा, असं फिनिशिंगने तुमची दाब शिलाई यायला पाहिजे. ओके,
तर ही दाब शिलाई मारून झाल्यानंतर बॅक पार्ट कसा स्टिच करायचा ते सांगते. फक्त फ्रंट भागाला दाब शिलाई मारून घ्यायची आहे, बॅक पार्टला दाब शिलाई मारून घ्यायची नाहीये. मी तुम्हाला दाखवते. बॅक पार्टला फक्त हा कॅनव्हास जोडून घ्यायचा आहे स्टिच करून चांगल्या बाजूला. त्यानंतर हे कट करून घ्यायचं पाव पाव इंच. कट करून झाल्यानंतर नॉच मारून घ्या. कर्व शेप असतात तिथे नीट मारायचे आहेत नॉच. आता नीट बघा मी काय करते. ही चांगली बाजू आहे, चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवायची आहे. हे बघा, चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवली. आता काय करायचं बघा नीट. हा आहे ना कॅनव्हास फक्त असा उचलायचा आणि हा भाग हा असा आतमध्ये ठेवायचा. कॅनव्हास उचलला, हा भाग असा आतमध्ये ठेवला, एकदम व्यवस्थित इकडे ठेवायचा. त्यानंतर हा भाग पुन्हा इथे ठेवायचा आणि स्टिच मारायची. आता खोल गळ्याचा जेव्हा टॉप असतो ना तेव्हा बघा इथून पाऊण इंच घ्या आणि इथे अर्धा इंच घ्या आणि अशी क्रॉस स्टिच करायची. जेव्हा खोल गळ्याचा टॉप असतो तेव्हा इथून पाऊण इंच आणि इथून अर्धा इंच क्रॉस स्टिच करायची. ओके. तर मला कमेंट्स येतात की तुम्ही क्रॉस शोल्डर घेत नाही का. तो हे बघा मी इथे स्टिचिंग करताना क्रॉस दाखवते. गळ्याकडे पाऊण इंच आणि साईडने अर्धा इंच अशी क्रॉस स्टिच करून घ्यायचा. सेम हा बघा, हा ओपन करायचा, हा यात ठेवायचा आणि क्रॉस शोल्डर मारायचा. चला आता दाखवते. डबल स्टिच मारून घेतल्यानंतर आता हे जर कमी जास्त आलं तर नंतर कट करता येतं, त्याला काही घाबरायचं नाहीये. साईडने जर कमी जास्त आलं तर ते मच कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता हा असा ओपन करून घ्यायचा. सगळ्यात पहिला तर ओपन करून झाल्यानंतर मागच्या गळ्याला दाब शिलाई सगळ्यात आधी मारून घ्यायची. इथे बघा बॅक नेकला दाब शिलाई मारून घेतलेली आहे मी इथे. आता काय करायचं तर इथे ना जेवढं एक्स्ट्रा आलेलं आहे तेवढं हे असं मच करून तिरकस कट करायचं. सेम त्या साईडचं पण करून घेते. मर्ज करून तिरकस कट करून घ्यायचं. हे एवढं कट करून पण बस नाही होत हा. पुन्हा हे चेक करायचे. दोन्ही शोल्डर एकमेकांवर ठेवून चेक करायचे कुठे जास्त कमी तर होत नाहीये ना. कॉटन असतं ना तर शक्यतो नीट येतं, पण जेव्हा सिल्कचं कापड असतं तेव्हा कमी जास्त होतं. त्यामुळे नीट चेक करा हे कमी जास्त होत आहेत का. आता इथे बघा थोडंसं एक पाव इंचाच्या अंतराने ना जास्त आहे, तर मी तुम्हाला दाखवते कसं कट करणार. असं ठेवल्यानंतर चेक करायचं. एक पाव इंचाच्या अंतराने जास्त आहे ते बघा मी तिथल्या तिथे असं बरोबर कट करून घेते. म्हणजे हे एकसारखे झाले. तर इथे झालेलं आहे आपले एकसारखे दोन्ही शोल्डर. आता आपण स्लीव्ह जोडून घेऊया. स्लीव्ह जोडताना पुढचा मागचा स्लीव्ह नीट बघायचा. या स्लीव्हची ही बाजू कमी आहे म्हणजे हा पुढचा स्लीव्ह आहे आणि ह्या स्लीव्हची ही बाजू कमी आहे म्हणजे हा ह्या साईडचा स्लीव्ह आहे.
ओके. तर आता पहिला हा स्लीव जोडून घेते. स्लीव जोडताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मध्य काढायचा. मध्य काढल्यानंतर बरोबर हा असा मध्यावर ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचं. हे बघा मी इथे मध्यावर बरोबर ठेवते. आणि हो, ही जी शिलाई माझी नसते ती बॅकला ठेवायची. आणि 1 दाबाच्या किंवा अर्धा इंचाच्या अंतराने तुम्ही स्टिच करू शकता. तसंच मागे जायचं. पुन्हा मागे जायचं आणि डबल स्टिच करून घ्यायचं मध्यापर्यंत. सेम या प्रकारेच मी दुसरा स्लीव्ज पण जॉईंट करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता बघा हात जोडून झाल्यावर असे एकमेकांवर ठेवायची चांगली बाजू चांगल्या बाजूवर आणि दोन्ही साईडने सीट उंची जिथे आपली असते ना त्याच्या 4 बोटं वरती पर्यंत जोडून घ्यायचं. म्हणजे सीट उंची समजा आता मी दाखवते तुम्हाला. सीट उंचीचा इथे आहे ना आपला साईड कट आपला इथे येणार, हा बघा. तर त्याच्या 4 बोटं वरती बरोबर इथे पर्यंत स्टिच करून घ्यायचं, पण घेताना अर्धा इंच म्हणजे हे इथपर्यंत येणार. ओके. मग हाच मार्क मी ह्या साईडला पण करून घेते म्हणजे समजेल. खालीवर झालं तरी चालतं, पण तुम्हाला करण्यासाठी मी दाखवते. आता अर्धा इंचाने साईडने फक्त स्टिच करून घ्यायचं म्हणजे फिटिंग करताना आपल्याला नीट ठेवता येईल कापड. त्यानंतर दोन्ही शिलाई मार्जिन वरती हाताच्या लॉक करायचं नाहीये, असंच काढायचंय. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेते. एवढं झाल्यानंतर फिटिंगची मापं घालायची. चला बघूया. तर इथे बघा ही आधीचीच मापांची लाईन आहे, पण मी शक्यतो सांगेन किंवा जेव्हा आपण शिवतो ना तेव्हा ही मापं जरा खालीवर होतात, त्यामुळे ह्या लाईनवरूनच मापं टाकू नका. तुम्हाला मापं पुन्हा टाकायची आहे. तर मी आता तुम्हाला इथे कन्फ्यूज होणार नाही म्हणून ह्या साईडला टाकून दाखवते. मापं टाकायच्या आधी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर सगळ्यात पहिला छाती घेरचं माप टाकायचं. इथूनच टाकेन मी, गळ्याच्या इथून. छाती घेरचं माप 8 आहे छाती घेर, तर इथे 8 टाकेन. त्यानंतर वरून 14 इंचावर कंबरचं माप दोन्ही पॉईंट करून घेईन लगेचच मी. वरून 14 इंचावर कंबर आणि 18 इंचावर आपला साईड कट होता. तर मग कंबर होती 7.5 टाकते मी इथे. 7 होती कंबर, पण मी इथे 7.5 टाकते. थोडं लूजच ठेवते. आणि त्याच्यानंतर सीट घेर आपला 8 होता, 8.5 होता. आता सीट घेरचं माप टाकताना ना इथून 1 इंच आत घ्या. इथून 1 इंच आत घ्या सीट घेरचं माप टाकताना आणि हा असा क्रॉस करा सीट घेरच्या मापाला. त्यानंतर छातीचा आणि कंबरचा पॉईंट असा जोडून घ्यायचा, हा बघा. त्यानंतर स्लीवचं माप टाकायचं. स्लीवचं आता एकच माप टाकूया कारण छोटा स्लीव्ज आहे त्यामुळे, म्हणजे 8 इंचाचा आहे त्यामुळे 4.5 घेते आणि डायरेक्ट हा मी स्लीव इथे जोडते असं. आता हेच माप तिथे छापून घ्यायचं. हे बघा सगळ्यात पहिलं इथून इथपर्यंत छापून घेईन असं ठेवून. साधारण तिथेच आलेला आहे, फक्त साईड कट थोडासा खाली आलेला आहे कारण शोल्डरमध्ये आपला थोडासा वर गेला त्यामुळे. स्लीव्सचा पॉईंट छापून घेते. आता ह्याला फिटिंग मारून घेते. चला आता बघा मी खालून वर स्टिच करून घेते या साईडने.
ह्या साईडने स्टिच करताना मी वरून खाली करते, कारण उलटं पडेल ना, त्यामुळे. कुठूनही केला तरी चालेल ड्रेसला. इथे लॉक करायचं आहे साईड कटला बरोबर, आणि इथूनच सुई खाली ठेवायची. त्या साईडला मी डबल स्टिच केलं नाही, पण मी ह्या साईडला करून दाखवते. त्या साईडला पण मी करून घेईन. आणि थोडंसं वरती त्याच लाईनवरून यायचं आणि त्यानंतर ह्या शिलाईच्या बरोबर अर्धा इंच बाजूने अजून एक शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला साईड कट मारायचं आहे. साईड कट मारण्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, इथे आमचं साईड कट आहे ना आपलं, म्हणजे सीट उंची आहे, तिथे बघायचा किती फोल्ड येणार. तर 1 इंच सोडलाय म्हणजे अर्धा इंचाचा फोल्ड येणार. तरी पण तुम्ही नक्की चेक करा, कारण समजा तुमचं इथे 1 इंच नसेल तर तुमचा फोल्ड मोठा येईल. त्यामुळे इथे फोल्ड चेक करायचा आणि तेवढाच फोल्ड खालून स्टार्ट करायचा घ्यायला. सेम तेवढाच फोल्ड इथे बघा, अर्धा आणि हा अर्धा. त्यानंतर वरून नीट करत यायचं. इथे आल्यानंतर ही जी शिलाई आहे ना, इथे बघा नीट, ही जी शिलाई आहे याच्यावर बरोबर असा फोल्ड, हा कापड असा ठेवायचा आणि त्या शिलाईच्या बरोबर इथे असा हा कापड टर्न करायचा आणि हे व्यवस्थित असं करून घ्यायचं. तुम्ही ह्या लाईनवर पण थांबू शकतात, लाईनच्या अर्धा इंच वर पण थांबू शकता. मी आता तुम्हाला अर्धा इंच वर घेऊन दाखवते. साईड कटच्या अर्धा इंच वर मी बरोबर सुई थांबवली आहे. सुई खाली ठेवली, कापड टर्न केलं. आता सेम या साईडचा जो भाग आहे तो फोल्ड करून घेते आणि इथून बरोबर साईडला येते आणि बरोबर कडेला साईड कटच्या सुई थांबवली आणि जसा इथे साईड कट मारला सेम तसाच इथून फोल्ड मारायचा, डबल फोल्ड करून. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही साईडने पण स्टिच करू शकता, म्हणजे इथून कडेने स्टिच करू शकता. मला जास्त स्टिच टॉपला असलेल्या आवडत नाहीत, त्यामुळे मी इथे एकच स्टिच करून घेणार. साईडने मी स्टिच करत नाही कधीच कुठल्या टॉपला. ओके, तर मी इथे एकच स्टिच करून घेणार. सेम याच प्रकारे मी तो साईड कट पण मारून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता इथे मी दोन्ही साईड कट मारून घेतलेले आहेत. आता पुढे काय मला स्टिच करायची गरज नाही, कारण इथे हे फिनिशिंग केलेलं आहे, लटकन आहे. पण मागे आपल्याला डबल फोल्ड करावाच लागणार. तर मागच्या भागाला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. जसा आपण स्लीव्सला डबल फोल्ड केला सेम त्या प्रकारे मागच्या भागाला पण डबल फोल्ड करून घ्यायला पाहिजे. तर इथे आपल्या कुर्तीची स्टिचिंग झालेली आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता. हा गळा पुढचा आणि हा मागचा गळा. आता फक्त ह्याला हात शिलाई करून तेवढी घ्यायची आहे. ओके, तर आज मी तुम्हाला डीपनेक कुर्तीचं संपूर्ण स्टिचिंग दाखवलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला काय शिकायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सलवारचं स्टिचिंग दाखवणार आहे आणि कमी कपड्यात जास्त घेरचा सलवार कसा स्टिच करायचा ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.